सर, आज आपण हॉस्पिटलला भेट दिलेली आहे. काय सांगाल? माझे मित्र आणि सहकारी योगेश भगवान सांबरे यांनी त्याच्या वडिलांच्या स्मरणार्थ भगवान सांबरे यांच्या आई वडिलांच्या नावानं हे अतिशय सुंदर आणि चांगलं अद्ययावत असं हॉस्पिटल केलेलं आहे. गेल्या वर्षी आमचे उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते त्याचं लोकार्पण झालं. उद्या 1 वर्ष बरोबर 1 जूनला पूर्ण होतं आणि अचानक मी या पोगांच्या दौऱ्यावर असताना रत्नागिरी येथे आलो असताना निलेश सांबरे यांनी ह्या हॉस्पिटलला भेट द्यायचं विनंती मला केली आणि त्यानुसार मी ह्या ठिकाणी आलो. ठाण्यामध्ये सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांची आई यांच्या नावानं हॉस्पिटल केलं, माझ्या आईच्या नावानं आम्ही हॉस्पिटल निर्माण केलं आणि त्याचबरोबर आता निलेश सांबरे यांनी त्यांच्या वडिलांच्या आणि आईच्या हस्ते ह्या हॉस्पिटलचा शुभारंभ केला. त्या ही अतिशय आनंदाची बाब आहे. फक्त रत्नागिरीचेच नव्हे तर आसपासच्या परिसरातील अनेक पेशंट या ठिकाणी येतात आणि आपल्या आजारावर इलाज करून घेतात. म्हणजे ही एक आशीर्वाद त्यांना आईवडिलांच्या माध्यमातून सगळ्या पेशंटच्या माध्यमातून उपचार घेतल्यानंतर मिळतो असं मला वाटतं. निलेश सांबरेसारखे कार्यकर्ते राज्यामध्ये ठिकठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून काम करत आहेत. त्यांनी त्यांचा थोडासा सहकार्य घेऊन जर असं प्रत्येक जिल्ह्यामध्ये एखादं हॉस्पिटल जर केलं तर निश्चितपणे महाराष्ट्राला एक आरोग्य सुविधा चांगल्या प्रकारे मिळू शकेल. मी निलेश सांबरे आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांच्या आईवडिलांचं खरोखर पुण्य आहे की निलेश सांबरेसारखा पुत्र त्यांच्या मोठी जन्माला आला आणि अतिशय सुंदर काम ते ह्या राज्यासाठी करत आहे. मी खूप खूप त्यांना शुभेच्छा देतो आणि परत एकदा भविष्यामध्ये अजूनही काही सुविधा जर राज्य शासनाच्या माध्यमातून त्यांना हव्या असेल तर त्यासाठी मी त्यांच्याबरोबर कायम राहिल्याची ग्वाही